तर भावानो, याच महिन्यात 2 दिवसांनी माझी रिक्षाची पासिंग आहे आणि त्याच्या अगोदरच बघा काय सीन झाला. चला डिटेलमध्ये सांगतो काय झालं. तर नमस्कार भावानो, माझं नाव विरुळीत आणि मी बनवतो मिनी ब्लॉग्स. रोजच्यासारखी तर मी माझी रिक्षाची सुरुवात करून निघालो होतो कोकणनगर व्यायामशाळेच्या इथे आणि थोड्या वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर. इथं आल्याच्या नंतर शेअर लाईनीच्या याच्यामध्ये रिक्षा लावतो. पॅसेंजरला रिक्षामध्ये बसून ड्रॉप करतो ईश्वरनगरला आणि ईश्वरनगरला ड्रॉप केलं तर तिथं काय सीन नाही होत. त्यानंतर मीटर भाडे मारायला घेतो. मीटर भाडं मारा टायमाला एक भांडूप स्टेशनचं भाडं लागतं आणि एक टेंबीपाड्याचं भाडं लागतं. त्यानंतर विलेज रोडचं भाडं लागलं होतं. साईडकडून एक 4 व्हीलरवाला येतो आणि माझ्या रिक्षाला ठोकून जातो. तर भावानं मी बोललो आहे दुष्काळात 3रा महिना, आता 2 दिवसाच्या नंतर पासिंग आहे. बोललो असं विचार करून मतलब नाही काही, चला गाडीचं पटकन कामच करून घ्यावं. तर मी आलो होतो इथं पत्र्यावाल्याकडे. ते रिक्षा वगैरे ठोकून थोडं हातोडीने नीट करून देतात जिथं चेपलं होतं ते. आणि 2 दिवसाच्या नंतर पासिंग आहे, त्याचं सर्व काम करावं लागेल. आणि वेस्टेड काचा होत्या, बोलले चला फेकायचे ते. बोललो ठीक आहे. ते फेकल्याच्या नंतर मीटर भाडं मारतो आणि एक भाडं लागतं कॅनरा बँकचं इथं आणि त्यानंतर शेवटचं भाडं लागतो जेविननगर. हे भाडं मारून दुपारी जातो घरी. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी रिक्षा काढतो. आपण चाललो आता ईश्वरनगर रिक्षा स्टँडला आणि थोड्याच वेळाने येतो मी माझ्या लोकेशनवर. इथं आल्याच्या नंतर शेअर भाडे मारतो. शेअर भाडे मारून रात्री एक शेवटचं भाडं मारतो टेंबी पाड्याचं. चला घरी गेल्यावर टुडे अर्निंग सांगतो किती झाली. तर चला भावानो. तर भावानो, घरी आल्यावर पैसे मोजले आणि आजची टोटल अर्निंग झालेली होती 1200 रुपीज.